पासून पोलादपूरकडे जाणारा आंबेनळी घाट 5 दिवसांसाठी बंद. दरड कोसळत या बाजूला हा ते दाखवतो ना, चालू तर करू दे. आज सभागृहामध्ये जनसुरक्षा कायद्याचं बिल आल्यानंतर यामध्ये चर्चेला सर्वच पक्षाच्या सदस्यांनी भाग घेतला. यामध्ये शिवसेना उभाटाचे नेते अनिल परब, काँग्रेसकडून अभिजित वंजारी, सन्माननीय सचिनभाऊ अहिर, विरोधी पक्ष नेते सर्वांनी यामध्ये भाग घेतला. अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने सभागृहापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. पण हे मांडत असताना प्रवीण दरेकरजी असतील, मी असेल, आम्ही देखील सभागृहामध्ये सरकारने हे विधेयक कशासाठी आणलंय आणि का आणलंय हे सांगण्याचा प्रयत्न करत असताना शिवसेना उभाटाच्या सदस्यांनी, महाविकास आघाडीच्या सदस्यांनी सभात्याग केला. माझा स्पष्टपणे आरोप आहे की महाविकास आघाडी आणि उभाटा शिवसेना हे पार्टी संविधान, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, माओवादी हे संविधान जे त्यांनी बनवलंय याला पाठिंबा देण्याचं काम उभाटा शिवसेना करते. ज्या पद्धतीमध्ये भाषणामध्ये चर्चा चालू असताना, सभागृहात चर्चा चालू असताना माझा एक मुद्दा होता की कैलासवासी शिवसेना प्रमुखांनी लेफ्टिस्ट विचार संपवले आणि शिवसेना मोठी केली, त्याच्यावर त्याने आक्षेप घेतला, जी गोष्ट खरी होती. मला वाटतं की आज कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वरनं जर पाहत असतील तर त्यांच्या डोळ्यात अश्रू आले असतील आणि जर ते आज या पृथ्वी तलावर असते तर या सर्वांना चापकानी फोडून काढले असते. अशा पद्धतीमध्ये याचं समर्थन करणाऱ्या शिवसेना उभाटाचा, महाविकास आघाडीचा मी निषेध करतो. आणि हे बिल राज्याच्या सुरक्षेसाठी, देशाच्या सुरक्षेसाठी आणि नक्षलिस्ट ज्यामध्ये इंडिव्हिज्युअल्स असतील किंवा संघटना असतील ज्यामध्ये भाग घेत आहेत त्यांचा विनाश करायचा, देशाचं संविधान वाचवायचं, देशाची सुरक्षा वाचवायची, त्यासाठीचं बिल पास झालं. त्याबद्दल सभागृहाचं आणि मुख्यमंत्र्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. जे उद्धव ठाकरे सभागृहात कुठल्या चर्चेत भाग घेत नाहीत, मी स्वतःहून त्यांना सांगितलं की उद्धवजी आपण चर्चेमध्ये भाग घेतला पाहिजे. त्यांनी नकार देऊन ते निघून गेले. त्या उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचं उत्तर काय द्यायचं हा माझा पहिला प्रश्न आहे. मला वाटतं की त्यांना विधान परिषदेत येऊन आता जवळजवळ 5 वर्ष होत आली. 5 वर्षात ज्या व्यक्तींनी मुख्यमंत्री राहिल्यानंतर देखील एक भाषण केलं नाही, एक संबोधन केलं नाही, विरोधी पक्षाची भूमिका मांडली नाही, त्या उद्धव ठाकरेबद्दल बोलण्यामध्ये मला वाटतं की काही स्वारस्य नाही. त्यापेक्षा तुमच्या इतर प्रश्नाचं उत्तर दिलं तर ते चांगलं वाटेल असं माझं मत आहे. नाही, हे बघा असं आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी सकाळी याच पोडियमवर येऊन सांगितलं, 35 जणांची समिती बनवली, 12,000 लोकांची सजेशन ऑब्जेक्शन आली, 35 लोकांच्या समितीमध्ये विरोधी पक्षाचे सर्व सन्माननीय ज्येष्ठ सदस्य होते. त्यांनी सांगितलेल्या सूचना त्यामध्ये इन्क्लूड केल्या गेल्या. त्यानंतर देखील सभागृहात काही सूचना असतील तर त्या इन्क्लूड केल्या जातील हे सांगितलं. त्यामुळे विरोधाला विरोध करायचा आणि डाव्या विचारसरणीकडे आता आम्ही झुकत चाललो आहे हे आज महाराष्ट्रातल्या जनतेला कळलेलं आहे. आणि महाराष्ट्रातील जनता समजून चुकली आहे की आता उभाटा शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना न राहता ही डाव्या विचारसरणीची, लेफ्टिस्ट माइंडची शिवसेना झाली आहे. हे मला स्पष्टपणे यापुढे सांगावंसं वाटतं. साहेब, या ठिकाणी जनसुरक्षा विधेयक मांडत असताना उद्धव ठाकरे सुद्धा आले हाऊसमध्ये, पण त्यावेळी ज्या पद्धतीनं तुम्ही किंवा प्रवीण दरेकर यांनी आपली भूमिका मांडली, उद्धव ठाकरे निघून गेले आणि जाताना म्हणाले की यांना बोलून काही फायदा नाही आहे. नाही, बोलून काय फायदा नाही म्हणजे त्यांना माहिती आहे की आम्ही ज्या पद्धतीमध्ये सत्य समाजासमोर, मीडियासमोर सभागृहात ठेवतो ते सत्याचं उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे लोकच नाही आहेत. त्यामुळे त्यांनी जे जे आरोप केले, अनिल परब साहेबांनी जे आरोप केले, ज्या पद्धतीमध्ये अभिजित वंजारीने आरोप केले, ज्या पद्धतीमध्ये सचिन भाऊ अहिरांनी आरोप केले, ते सर्व आरोप आम्ही खोडून काढण्याचं काम केलं. त्यामुळे ज्याच्याकडे काही नसतं त्याला एकच हे उत्तर असतं की मला माहिती आहे की काहीच होणार नाही. त्या पद्धतीमध्ये जाऊन त्यांनी केलेलं आहे. मला वाटतं की या विधेयकामध्ये त्यांनी सहभाग घ्यायला हवा होता, चर्चेमध्ये यायला हवं होतं. विधेयक पास करताना ते सभागृहात हवे होते, कारण विधानसभेमध्ये ज्या वेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे बिल मांडलं तेव्हा एकमताने ते बिल पास झालं. वरती देखील आज एकमतानेच झालं. पण विरोधकांचा सभात्याग हा महाराष्ट्राच्या जनतेचा हिताचा नव्हता, महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणारा होता. मुंबई शहरामध्ये, राज्यामध्ये शहरी भागामधला नक्षलवादाला प्रोत्साहित करणारा होता आणि नक्षलवादी विचारधारा चळवळीबरोबर जाणारा
हा महाविकास आघाडीची भूमिका आज राज्याला कळलेली आहे. नक्कीच, पण विधान परिषदेत महाविकास आघाडीनं या जनसुरक्षा कायद्याला सुद्धा विरोध केलाय. जी भूमिका आपण घेतली त्याला सुद्धा विरोध केला. अंबादास दानवे काय 10 मिनिटं सभागृहात पण झालं नाही. यामध्ये माझी भूमिका स्पष्ट होती की कैलासवासी शिवसेना प्रमुखांनी ज्या पद्धतीमध्ये मार्क्सवादी विचाराला विरोध केला, कम्युनिस्ट विचाराला विरोध केला, त्यामुळे शिवसेना मोठी झाली हा माझा शब्द होता. त्यांचं म्हणणं होतं की असं कधी झालंच नाही. म्हणजे मग यांना कम्युनिस्टची बाजू घ्यायची होती का, तेही बोलायला ते तयार नव्हते. मी सातत्याने अनिल परबना सांगत होतो, कारण विरोधी पक्षनेते काल परवा शिवसेनेत आलेत. आमच्यासारख्याचा धर्म परळ लालबागमध्ये झाला. आम्ही शिवसेना मोठी झालेली पाहिली. शिवसेनेची स्थापना होताना आमच्या घरातले काही सदस्य शिवसेनेचे सदस्य होते. त्यामुळे बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना ही हिंदुत्ववादी विचाराची, मराठी विचाराची आणि कम्युनिस्टांचा विरोध करणारी शिवसेना होती. त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला न्याय मिळाला, ती शिवसेना बाळासाहेबांनी बनवली. आणि मग अनिल परब साहेबांचं या प्रश्नाचं उत्तर द्यायला ते म्हणाले मी प्रश्नच मांडलेला नाही, मी प्रश्नावर बोललेलोच नाही. आक्षेप तर विरोधी पक्षनेत्यांनी घेतला, मग मी का बोलू. त्यामुळे अनिल परब साहेबांनी देखील भूमिका मांडली नाही. माझा स्पष्टपणे आरोप आहे की अनिल परब साहेबांनी किंवा शिवसेना नेत्यांनी उभाटाच्या, मग त्यामध्ये स्वतः उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील किंवा इतर कोणी नेते असतील, यांनी स्पष्टपणे त्यांची भूमिका सांगावी की ते डाव्या विचारसरणी बरोबर आहेत का, आणि नसतील तर त्यांची भूमिका काय. नक्कीच, आता बिल पास झालेलं आहे. विरोधक म्हणतायत, सचिन नाईक पण या ठिकाणी आपण पाहिलं घोषणाबाजी तुमच्या समोरच देत होते, तुम्ही देखील घोषणाबाजी दिली. ते म्हणतात की विरोधकांच्या अनुपस्थितीत हा जो बिल आहे तो आता पास करून घेण्यात आलेला, आमचा निषेध आहे. आम्ही कोणालाही त्या सभागृहातून बाहेर जा म्हणून सांगितलं नव्हतं. सभागृहामध्ये सर्वांचा सन्मान होत असतो. त्यामुळे एखाद्या गोष्टीला विरोध करायचा, एक टोकाचा विरोध करायचा, आपल्या नेत्याची भूमिका आपण रेटून न्यायची, ती भूमिका आज त्या लोकांनी धरली. खरं तर एवढा मोठं बिल पास होत असताना अनिल परब असतील, सचिन अहिर असतील, इतर ज्येष्ठ शिवसेना आणि महाविकास आघाडीचे नेते असतील, यांनी सभागृहात उपस्थित राहणं हे महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित होतं. परंतु मोजून 5-6 लोक सभागृहात होती, कोणी ज्येष्ठ सदस्य नव्हते. आता त्यांचा आकडा कमी आहे ही काय आमची चूक नाही, परंतु जो कमी आहे त्यामध्येही कमी होते. त्यामुळे ह्यांना ते बिल पास करायचं नव्हतं, यांना त्या बिलला विरोध करायचा होता, हिंदुत्ववादी भूमिकेच्या विरोधात जायचं होतं, नक्षलवाद्यांना पाठिंबा द्यायचा होता, कम्युनिस्ट विचारधारेबरोबर जायचं होतं. कारण काँग्रेसचे सदस्य देखील कम्युनिस्टांची भूमिका मांडत होते, शिवसेनेचे सदस्य पण उभाटाचे सदस्य कम्युनिस्टांची भूमिका मांडत होते. त्यामुळे ह्या बिलामध्ये यांना कुठेतरी चुकीच्या मार्गाने हे गेलेले आहे. यांना आता पुन्हा कुठेतरी सुधारवण्याची गरज आहे असं माझं मत आहे. लांब चाललेत नाहीत, 19 मध्येच ते गेले होते. हे बघा, असं आहे, पहिली गोष्ट तर ज्यांना संविधान माहीत नाही, विधिमंडळ माहीत नाही, त्यांच्या प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं नाही. दुसरी गोष्ट, आम्ही सातत्याने सांगतो, कोणी असेल तर एखादी महिला असेल तर ती आमची भगिनी किंवा माता असते. त्यामुळे त्यांच्यावरती विधान परिषदेमध्ये मागच्या अधिवेशनाच्या काळात हक्कभंग आला होता. त्या हक्कभंग समितीचा अध्यक्ष म्हणून त्यांना नोटीस पाठवणं आमचं काम होतं. त्यांनी त्यांनी मिमिक्री केली आहे किंवा जी कविता केली आहे किंवा त्यांनी जे आरोप केले आहेत त्या आरोपाचं उत्तर त्यांनी हक्कभंग समिती पुढे द्यावं की बाबा ही मी केलेली चूक नाही आहे, केली चूक असेल तर मी माफी मागते. त्यासाठी ईडी आणि बाकीच्या गोष्टी येतात कुठे. प्रसाद लाडा काही ईडीचा डायरेक्टर नाही, प्रसाद लाडा काही CBIचा डायरेक्टर नाही. प्रसाद लाडा हक्कभंग समितीचा अध्यक्ष आहे. हक्कभंग समितीच्या पद्धतीनुसार आमच्याकडे जो त्यांचा पत्ता होता तो पत्ता आम्हाला माहीत नव्हता, मिळत नव्हता. त्यामुळे एक प्रोसिजर असते की डिस्ट्रिक्ट SP माध्यमातून, डिस्ट्रिक्ट कमिशनरच्या माध्यमातून ते पत्र पाठवायचं असतं, जे मी सकाळी सभागृहात देखील सांगितलं. ते पत्र त्यांना पाठवलं आहे. 15 दिवसाची मुदत आहे. त्यांनी त्या पत्राचं उत्तर द्यावं. पत्राच्या उत्तरात आम्हाला त्यांचा पत्ता द्यावा, त्यांचा WhatsApp नंबर द्यावा. आम्ही WhatsAppवरनं, ईमेलवरनं आणि पत्रातनं याचा पुढचा पत्रव्यवहार त्यांच्याशी करू. धन्यवाद. उद्धव ठाकरे जे सभागृहात कुठल्याही चर्चेत येत नाहीत, त्या उद्धव ठाकरेंना जनसुरक्षा काय आणि भारतीय सुरक्षा काय याशी काही लेणं देणं नाही. त्यांना त्यांची दुकानदारी करायची असते, त्यांना त्यांचा पक्ष चालवायचा असतो. विचारधारा बदलत चालली आहे, एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगितलं. देखिए,
ये जन सुरक्षा विधेयक जो आया आज सुबह, माननीय मुख्यमंत्री जी ने भी इस बारे में कहा कि इस बारे में हमारी भूमिका बहुत स्पष्ट है। माओवादी, नक्सलिस्ट ऑर्गेनाइजेशन और इंडिविजुअल जो चलते हैं, जिनको यूएपीए का कायदा नहीं लगता, मक्को का नहीं लगता, उनके लिए ये कायदा बनाया गया है। इस कायदे का समर्थन करने के बगैर उसका विरोध करना ये गलत था। शिवसेना की एक विचारधारा, बाला साहब ठाकरे की विचारधारा हिंदुत्व की विचारधारा है। मुझे लगता है कि इस बारे में उन्हें अपने तरीके से जाना चाहिए था, लेकिन आज सभागृह में जिस तरीके से उन्होंने बात की, बर्ताव किया, मुझे लगता है कि शिवसेना उबाटा की विचारधारा, मार्क्सिस्ट विचारधारा, कम्युनिस्ट विचारधारा की ओर जा रही है, जिसका हम निषेध करते हैं। आज शायद अगर शिवसेना प्रमुख जिंदा होते तो उनके आंख में भी आंसू होते। ये ऐसे तरीके से अगर शिवसेना अगर मार्क्सवादी कम्युनिस्ट विचारधारा के पास जाकर नक्सलिस्ट, अर्बन नक्सलिस्ट को अगर पार्टिंबा देती होगी तो उसका मैं निषेध करता हूँ। राज्यपाल के पास जाएंगे, किसी के पास भी जाने दीजिए। ये विधेयक अभी पास हुआ है। विधेयक के लिए समिति बनाई गई थी। समिति में 35 लोग थे। समिति में सभी पार्टी के नेता थे। उनके जो सुझाव थे वो भी हमने लिए हैं। मुझे लगता है 12,000 लोगों के सजेशन, ऑब्जेक्शंस आए, तो 2-3 बार ये विधेयक आगे ढकला गया था। आज ये बिल पास हुआ है, पारित हुआ है। विधान परिषद में सम्माननीय राज्य मंत्री योगेश कदम साहब ने यह बिल मांडा था। विधानसभा में माननीय मुख्यमंत्री जी ने किया था और वो दोनों सभागृह में पारित हुआ। मैं माननीय मुख्यमंत्री जी का, माननीय योगेश जी का मन से अभिनंदन करता हूं, सरकार का अभिनंदन करता हूं। और जिस मार्क्सवादी विचारों को खत्म करने के लिए या मार्क्सवादी विचार जो नक्सलिस्ट चळवळ यहाँ पर सिटी, अर्बन सिटी में लाना चाहते हैं, उसको खत्म करने के लिए विधेयक काम करेगा। इतना ही बोलना चाहता हूँ। विपक्ष के सिर्फ 4 या 5 लोग ही अंदर बैठे थे। अब उनके संख्या कम है, उसके ऊपर मैं टिप्पणी करना नहीं चाहता, लेकिन जितने भी लोग थे वो सभागृह में बैठने चाहिए थे। राज्य के लिए बहुत इंपॉर्टेंट विधेयक था। उस विधेयक को चर्चा करके उसको पारित करना चाहिए था, लेकिन उनकी विचारधारा बदलने के कारण उन्होंने लेफ्टिस्ट मूवमेंट की, कम्युनिस्ट मूवमेंट की, नक्सलिस्ट मूवमेंट की बात की और उन्होंने सभात्याग करके गए। मुझे इस चीज का खेद है। जिस कैलाशवासी शिवसेना प्रमुख ने ये लेफ्टिस्ट विचारधारा को खत्म कर हिंदुत्व की विचारधारा को बढ़ाया, मराठी मानुष के लिए मुंबई में, महाराष्ट्र में उन्होंने काम किया। मैं उन सम्माननीय कैलाशवासी शिवसेना प्रमुख की बातें याद करना चाहता था। वो बातें मैं बताने की बात की, उसी विषय को लेकर उन्होंने झगड़ा किया और सभा त्याग किया, जिसका मैं निषेध करता हूं। मीठी नदी को लेकर चल साई रोल कर हाँ, ये रोल कर योगेश।